नमस्कार. भारत शक्ती मराठीच्या रणनीती कार्यक्रमात या आठवड्यात तुम्हा सगळ्या प्रेक्षकांचं पुन्हा एकदा मनःपूर्वक स्वागत. पुढच्या महिन्यामध्ये बांगलादेशमध्ये होणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती भारत शक्ती मराठीचे मुख्य संपादक नितीन गोखले नुकताच ढाका दौरा करून आले आहेत. त्यांच्या दौऱ्यामागची त्यांची निरीक्षणं आणि येणाऱ्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती त्यांना नेमकं काय आढळलेलं आहे किंवा बांगलादेशमधली परिस्थिती भारतविरोधी वातावरणाच्या पार्श्वभूमीवरती कशा पद्धतीने त्यांना बघायला मिळाली, या सगळ्याच बद्दल आजच्या भागात आपण मार्गदर्शन करून घेणार आहोत. आणि यासाठी स्वतः नितीन गोखले आपल्याबरोबर स्टुडिओत उपस्थित आहेत. सर, आजच्याही भागात तुमचं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. सर, तुमचा ढाका दौरा जो होता तो निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती होता का दुसऱ्या काही कामाने तुम्ही गेला होतात? आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे याच्या अगोदर ज्या वेळेला तुम्ही ढाका दौरा केला होता त्यावेळेचा बांगलादेश आणि आताचा बांगलादेश त्याच्यात तुम्हाला नेमका काय फरक जाणवला? आता थोडीशी पार्श्वभूमी द्यायला लागेल. मी निवडणुकांच्या अगदी जसं म्हणजे टिपिकल कव्हरेज असतं किंवा त्याच्या बाबतीत जे रिपोर्टिंग असतं ते करण्यासाठी गेलो नव्हतो. पण नक्कीच बांगलादेशमध्ये काय बदल झाले आहेत आणि बांगलादेशमध्ये भारत विरोधी भूमिका काय आहे किंवा कितपत आहे याचा आढावा घेण्यासाठी म्हणून मी गेलो होतो. आणि पूर्ण म्हणजे समाजातल्या वेगवेगळ्या घटकांना, त्यांच्यातले काही नेत्यांना, काही कोणी मोठे इंडस्ट्रियलिस्ट, काही थिंक टँक वाले, काही पोलीसवाले जुने किंवा आर्मीवाले आणि राजकीय नेते, पक्षांच्या वेगवेगळ्या नेत्यांना, या सगळ्यांना भेटण्याचा मला तिथे संधी मिळाली. आणि त्यामुळे तिथलं एक वातावरण सध्या कसं आहे याचा एक पूर्णपणे नसला तरी 4 दिवसाच्या दौऱ्यात जेवढं काही एक अवलोकन करता येईल तेवढं मी करून येऊ शकलो. बांगलादेश माझ्यासाठी नवीन नाहीये. म्हणजे दर्शकांना सांगण्यासाठी म्हणून म्हणतो की मी पहिल्यांदा बांगलादेशला प्रवास जेव्हा केला होता तो होता मे 1986 मध्ये, म्हणजे बरोबर जवळजवळ 40 वर्षापूर्वी. आणि त्याच्यानंतर मी रेग्युलरली तिथे जात राहिलेलो आहे. याच्या आधीचा शेवटचा वेळेस जेव्हा मी गेलो होतो ते होतं साधारण जून 2023 मध्ये, म्हणजे जेव्हा शेख हसीना पंतप्रधान होत्या त्यावेळेस त्या जेव्हा तिथे तेव्हा गेलेलो होतो. त्याच्यानंतर मी हे जेव्हा सगळ्या तिथल्या घडामोडी झाल्या 5 ऑगस्ट 2024 मध्ये, तेव्हा त्याच्यानंतर जाण्याचा मला संधी मिळाली नव्हती आणि तशी वेळ पण नव्हती. तर या पार्श्वभूमीवर मी तिथे गेलेलो होतो. नेमके काय बदल तुम्हाला आता जाणवले? कारण भारत विरोधी वातावरण तिथे आहे, तशा बातम्या आपल्यापर्यंत माध्यमातून येत आहेत, पण खरोखरच तसं वातावरण आहे का? आणि जर असेल तर येणाऱ्या निवडणुकांचा याच्यावरती काय परिणाम होण्याची शक्यता तुम्हाला वाटते? तर मला 2 भागांमध्ये याचं उत्तर देता येईल. एक म्हणजे भारत विरोधी ज्या बातम्या आपल्याकडे येत आहेत किंवा आपल्या माध्यमांमधनं ज्या बातम्या तिथे दिल्या जात आहेत किंवा त्यांना वाढवून चढवून सांगितलं जात आहे. मी मुद्दामून हा शब्द वापरतोय, वाढवून चढवून सांगितलं जात आहे. ते तेवढंच खरं आहे जेवढं बांगलादेशी लोक म्हणतात की इतकीही वाईट परिस्थिती आमच्या इथे झालेली नाहीये. भारत विरोधी वातावरण किंवा भारत विरोधी एक मतामत किंवा एक तिथलं त्या समाजातले काही लोक भारत विरोधी 1971 पासून आहेत. त्यामुळे हे काही नवीन नाही. आता कधी वाढलंय का नाही, तर मी एवढं म्हणेन की सध्या भारत तिथला सगळ्यात मोठा फेवरेट देश नाहीये. कारण जिथे नवीन जे सरकार जे म्हणजे इंटरिम सरकार ज्याला म्हणतो, इंटरिम गव्हर्नमेंट जे आलेलं आहे आणि अनइलेक्टेड सरकार आहे, तर त्यांनी चीफ ऍडवायझर ते मोहम्मद युनूसना तिथे नेमलेलं आहे आणि मग त्यांच्याबरोबर सगळे अनइलेक्टेड लोक आहेत जे वेगवेगळ्या प्रोफेशन मधनं तिथे आलेले आहेत. त्यांनी आणि त्यांचा हा पहिल्यापासूनचा पवित्र आहे कोणाचा, मोहम्मद युनूसचा. त्यामुळे त्यांच्या नेतृत्वाखाली जेवढे लोक आहेत ते सगळे लोक त्यांनी जे काही निर्णय घेतलेले आहे, आणि हे निर्णय राजकीय पक्षांचे नेते सुद्धा म्हणतात, कारण ते स्वतः राजकारणी नाही आहेत. ते एनजीओ सेक्टरमध्ये होते, त्यांना कुठलाच अनुभव नव्हता, पण त्यांचे स्वतःचे जे एक व्यक्तिगत जे मत त्यांचं भारत विरोधी पहिल्यापासून आहे त्याचं रिफ्लेक्शन आता तिथून येणाऱ्या वक्तव्यांमध्ये, तिथून येणाऱ्या पॉलिसी चेंजेसमध्ये हे सगळं होत आहे. आणि त्याच्यामुळे जेव्हा असं सगळं झाल्यामुळे आपल्याकडे
त्याच्यावरती टीका टिप्पणी होते. मग त्याच्यात काही सोशल मीडियामध्ये त्याच्यावरती वादविवाद होतात. ते वाढवून सांगितले जातात. पण माझा स्वतःचा अनुभव गेल्या 4 दिवसातला असा आहे, की ढाका एकदम नॉर्मल आहे. मी ढाकाच्या बाहेर गेलो नव्हतो. राजधानी ढाका शहराच्या बाहेर. पण ढाका नॉर्मल आहे. तिथे निवडणुकाची धामधूम थोडी-थोडी सुरू झालेली आहे. त्यांच्याकडे 1 महिन्याच्या पेक्षा कमी निवडणुकाचा प्रचार प्रसाराला वेळ असतो. तिथे सुरू झालाय. पण आतल्या त्यांच्याकडे राजकीय हालचाली सगळ्या सुरू आहेत. तर भारत विरोधी जो एक असं एक वातावरण किंवा एक चित्र निर्माण केलं गेलेलं आहे, की खूपच भारत तिथे आता नाही. ते आता कमी झालंय. जे पहिल्या 6 महिन्यात म्हणजे शेख हसीनांना जेव्हा तिथून पळून यायला लागलं आणि अ, मग त्यांना इथे आश्रय दिला गेल्यामुळे अ, एक सगळ्यात मोठं कारण भारतविरोधी मतं तिथे जास्ती जोरात ऐकू येण्याची ही आहेत, की त्या शेख हसीना भारतामध्ये राहतायत आणि त्यांच्याबरोबर पळून आलेले अवामी लीगचे सगळे नेते भारतात आहेत. त्यांनी इथे आश्रय घेतलेला आहे. तो सगळ्यात मोठा मुद्दा आहे राग असण्याचा, रोष असण्याचा. पण त्यांना जे मुरलेले लोकं आहेत, जे अनुभवी लोकं आहेत, त्यांना हेही माहिती आहे, की भौगोलिक परिस्थिती बदलता येत नाही. भौगोलिक वस्तुस्थिती कानाडोळा त्याच्याकडे करता येत नाही. त्यामुळे भारत बांगलादेशला 3 बाजूंनी घेरून बसलेला आहे, जिओग्राफिकली बघितलं तर. आणि जवळ-जवळ 4,000 किलोमीटरची बॉर्डर भारत-बांगलादेशमधली आहे. त्यामुळे काही कारणांनी भारताचं महत्त्व कमी होईल याच्यात म्हणजे काहीच कोणाला याच्याबद्दल अ, मतामत कोणाचं असेल, तर हे चुकीचं आहे. पण पूर्वी जे भारताच्या तिथल्या राजदूताला जे एक महत्त्व होतं किंवा त्यांना जे एक ॲक्सेस होता त्यांच्या सरकारी यंत्रणेमध्ये, तो कमी झालेला आहे. आणि भारत विरोधी जे काही देश आहेत, अमेरिका, अ, युरोपचे देश जे जे लोकं तिथल्या मुस्लिम फंडामेंटलिस्ट पार्टी जमाते इस्लामी जे आहे, त्यांना मदत करत असल्यामुळे भारतविरोधी एक वातावरण तिथे थोडं बहुत आहे. त्याच्यात नाकारता येत नाही. पण इतकंही भयावह किंवा असं नाहीये. कारण मी सुद्धा जाऊन आलो. कुठेही मला कुठल्याही प्रकारची हॉस्टिलिटी म्हणजे कोणी राग दाखवलाय किंवा कुठलं भीती वाटलीये, असं झालं नाही. पण वस्तुस्थिती ही आहे, की भारताची जी एक तिथे भारताचा जो धाक म्हणता येईल किंवा भारताचं स्टेटस जे होतं, ते कमी झालं. सर या निवडणुकांमध्ये पहिल्यांदा मतदान करणाऱ्या मतदारांची म्हणजे यंग जनरेशन ही खूप मोठी आहे, संख्या मोठी आहे. त्याच वेळेला शेख हसीनांच्या पक्षाला निवडणूक लढवण्यावरती बंदी घातलेली आहे आणि बी-एन-पीच्या नेत्यांकडनं म्हणजे आता अर्थातच नवीन नेतृत्व उदयाला आल्यामुळे त्यांचाही हवा तेवढा प्रभाव तिथे पडत नाहीये. असं काहीसं चित्र आपल्याकडे आहे. तुम्हाला तसं वाटतंय? हां, अवामी लीगला तिथे भाग घेऊ देत नाहीयेत निवडणुका. ते त्यांना त्यांच्यावरती बॅन आणल्या असल्यामुळे, बंदी असल्यामुळे ते घेऊ शकत नाही. हे तेवढंच खरं आहे. पण पहिला मुद्दा जो तू म्हणालीस, की 18 ते 35 वर्षाच्या वयोगटातले जे मतदार आहेत, अ, तिथे असं मानलं जातं, की 2008 नंतर 2008 हे शेवटचं फ्री आणि फेअर इलेक्शन होतं बांगलादेशमध्ये. 2014 आणि 2024 आणि 2014, 2019 आणि 2024 हे 3 त्याच्यानंतरचे जे इलेक्शन झाले, ते अ, अजिबातच फ्री नव्हते किंवा एकतर्फी होते. कारण त्याच्यात बी-एन-पीनी बॉयकॉट केलं होतं आणि बरेचसे मतदार जे तेव्हा नव्हते, त्या वयात पण आले नव्हते आणि जे आले होते त्यांना मतं टाकता आली नव्हती. रिगिंग झालेलं होतं. असा जो एक चार्ज अवामी लीगच्या विरुद्ध आहे, तो बहुतेक खरा आहे. कारण अ, जेव्हा लोकांशी भेटलो तेव्हा सगळ्यांनी हेच म्हटलं, की हे मताचा हक्क हा काढून घेतलेला असल्यामुळे तो एक राग पण त्याच्यामध्ये शामील आहे. आणि म्हणून आता यावेळेस ते लोकं मोठ्या प्रमाणात अ, भाग घेतील निवडणुकामध्ये. याच्यात काही शंका नाहीये. नंबर 2, अवामी लीगला बॅन केलंय हे काही खरं लोकतंत्राच्या दृष्टीने, लोकशाहीच्या दृष्टीने चांगली गोष्ट नाहीये. पण ज्या परिस्थितीत सरकार तिथं पडलं शेख हसीनांचं आणि ज्या प्रकारचं करप्शन जिथे इतका भ्रष्टाचार होता तिथे, त्याचा जो राग आहे, तो राग कमी झाल्याशिवाय, शांत झाल्याशिवाय आणि
थोडा वेळ गेल्याशिवाय आवामी लीगला परत तिथे शिरकाव करू देण्याचं कोणालाही धाडस होणार नाही, असं मला वाटतं. आणि आवामी लीगचे जे मतदार होते, जे कमिटेड मतदार होते, असं म्हणतात 25 ते 30% मतदारांपैकी आवामी लीगचे तेवढे लोक होते. आता ते लोक जेव्हा मतदान करतील, तर असं बऱ्याचशा लोकांचं असं म्हणणं होतं किंवा मत होतं, की ते लोक लोकल कॅन्डिडेट त्यांचा कोण असेल, जो तिथला उमेदवार असेल त्याच्यावरती, म्हणजे तो बीएनपीचा असू दे किंवा जमातचा असू दे, जो जिंकण्याची ज्याची जास्ती शक्यता आहे, त्याला हे लोक वोट करतील, असं सगळ्यांचं म्हणणं आहे. म्हणून ते पूर्ण म्हणजे बांगलादेशच्या पूर्ण मतदान केंद्रांमधनं किंवा प्रत्येक सीटवरती अवामी लीगचे लोक बीएनपीला सगळे वोट करतील किंवा जमातलाच वोट करतील असं नाहीये. ते त्याचं पूर्णपणे विखंडित असं एक मतदान होईल. आणि म्हणून कोणालाच आता तिथे प्रेडिक्ट करता येत नाहीये, की कुठल्या प्रकारचा निकाल लागेल. बीएनपी फ्रंट रनर आहे. तारिक रहमान लंडनहून आल्यानंतर पार्टीचा भार त्यांनी सांभाळलाय, कंट्रोल घेतलाय. पण तारिक रहमान हा अननोन क्वांटिटी आहे. त्यांनी कधीच सरकारमध्ये भाग घेतलेला नाहीये आणि 17 वर्ष तो देशाच्या बाहेर होता. त्यामुळे असंही म्हटलं जातं, की त्यांना बघायला लोकं येतात एक नाविन्य म्हणून. पण त्यांना तीच मतच मिळतील सगळ्यांची, इतकं जेवढी जनता येते त्यांना बघायला, ते सगळेच त्यांच्यासाठी मत देतील किंवा त्यांच्या वतीने त्यांच्यासाठी मतदान करतील, असंही म्हणता येणार नाही. म्हणून आता कोणालाच सांगता येत नाही काय होतंय. पण या निवडणुकांचं सगळ्यात मोठं जर हेडलाईन म्हणता येईल जी आहे, की जमात-ए-इस्लामी जी अवामी लीगने बॅन केली होती पार्टी आणि जे मुस्लिम फंडामेंटलिस्ट पार्टी म्हणून ओळखली जाते, भारत विरोधी म्हणून पण ओळखली जाते आणि अ, बांगलादेशच्या स्वातंत्र्याच्या लढ्याच्या विरुद्ध असलेली पार्टी म्हणून ओळखली जाते. त्याला एक चालना मिळालेली आहे आणि त्याचा शिरकाव समाजातल्या वेगवेगळ्या घटकांमध्ये, वेगवेगळ्या सरकारच्या डिपार्टमेंट्स मधनं इतका झालेला आहे, की त्यांचा जो म्हणजे एक जोर वाढलेला आहे, ही हेडलाईन आहे बातम्यांमध्ये. बातम्या हे आहेत, की बीएनपी फ्रंट रनर आहे किंवा जिंकण्याची शक्यता आहे, मेजॉरिटी सरकार फॉर्म करण्याची शक्यता आहे. पण यांचं जे प्रभाव वाढलेला आहे, त्यांना आजपर्यंत 18 सीटच्या वरती 300 पैकी त्यांच्या संसदेमध्ये 18च्या पेक्षा 18 हे मॅक्सिमम सीट्स मिळाल्या होत्या. 18 त्यांचे उमेदवार निवडून आले होते. पण आता यावेळेस लोकांचं म्हणणं आहे, की हा आकडा अ, जवळ-जवळ 100च्या आसपास किंवा त्याच्या थोडंसं कमी होऊ शकतो. दिस इज द हेडलाईन इन बांगलादेश आता. सर, निवडणुकांच्याच पार्श्वभूमीवरती अजून एक महत्त्वाचा प्रश्न मला विचारावासा वाटतो, की मागच्या आठवड्यामध्ये भारत आणि युरोपियन युनियन, मागच्या आठवड्यात नाही, याच आठवड्यामध्ये भारत आणि युरोपियन युनियन यांच्यात फ्री ट्रेड ॲग्रीमेंट झालेला आहे. याचा बांगलादेशच्या कापड व्यापारावरती मोठा परिणाम होईल अशी शक्यता जी वर्तवली जाते. त्याचाही परिणाम बांगलादेशचं भारत विरोधी असणं याच्यावरती होण्याची शक्यता आहे? काही लोक त्याच्यावरती म्हणजे आता चर्चा काल परवापासून सुरूच झालेली आहे, की आपला जो टेक्सटाईल उद्योग आहे बांगलादेशचा, त्याला जे फ्री ऍक्सेस युरोपमध्ये होतं त्याला कॉम्पिटिशन नव्हती भारताकडनं. पण आता भारताला फ्री ट्रेड अग्रीमेंट मिळाल्यामुळे त्या उद्योगावरती परिणाम होऊ शकतो. हे लोकांच्या लक्षात आलंय. आता मी कालपर्यंत तिथे होतो, 28 तारखेपर्यंत. तोपर्यंत अशी चर्चा खूप जास्ती वाढली नव्हती. पण ही वाढण्याची शक्यता अगदी नक्कीच आहे. कारण शेवटी उपजीविका लोकांच्या तिथे धोक्यात येतील. कारण टेक्सटाईल एक्सपोर्ट बांगलादेशचा सगळ्यात मोठा एक्सपोर्ट आहे. सगळ्यात जास्ती निर्यात त्यांची टेक्सटाईलची असल्यामुळे अ, त्या ह्या फ्री ट्रेड अग्रीमेंट जे भारत आणि युरोपियन युनियनमध्ये झालेलं आहे, त्याच्यामध्ये काय होईल? आणि दुसरं म्हणजे बांगलादेश सध्या लीस्ट डेव्हलप कंट्री या कॅटेगरीमध्ये येतं इकॉनॉमिकली. त्यामुळे त्यांना भरपूर कन्सेशन मिळतात सगळीकडनं. पण नोव्हेंबर 2026 मध्ये त्यांचा हा जो एक ऍडव्हान्टेज आहे तो संपणार आहे. कारण ते इकॉनॉमिकली थोडेसे डेव्हलप झालेले आहेत. त्या कॅटेगरीमधनं बाहेर येणार आहेत. म्हणजे मग त्यांना जर टॅक्स कन्सेशन मिळायचं, कुठलेच टॅक्स त्यांना लागायचे नाहीत काही काही सेगमेंट्स मधनं.
त्याच्यावरती टॅक्स लागणार असल्यामुळे त्याचा पण परिणाम होणार आहे. फक्त या आपल्या भारत आणि युरोपियन युनियनच्या करारामुळे नाही, पण त्यांच्या ज्या येणाऱ्या म्हणजे नवीन कॅटेगरीमुळे सुद्धा हा परिणाम होणार आहे. त्यामुळे आर्थिक परिणाम जेव्हा होतो तेव्हा ते जास्ती त्याचं म्हणजे त्याचे परिणाम दिसून येतात आणि लोक त्याच्यावरती बरंच काय काय राजकारण करू शकतात, ही शक्यता मात्र निर्माण झालेली आहे. सर, पाकिस्तान या सगळ्या परिस्थितीचा फायदा उचलण्याची शक्यता किती आहे? पाकिस्तान नक्कीच आहे, कारण मी जसं म्हटलं की पाश्चिमात्य देश अमेरिका आणि युरोपियन देश जमातला सपोर्ट करतायत. पण पाकिस्तान सिस्टमॅटिकली त्यांना सूड उगवायचा भारतावरती 1971चा जे अपमान त्यांचा होता आणि त्यांचा देश विभाजित झाला. भारताने केला असं त्यांचं म्हणणं आहे. तर त्याच्यामुळे ते विसरलेले नाहीयेत आणि म्हणूनच पाकिस्ताननी आपले प्रयत्न बांगलादेशमध्ये परत पाय रोवण्याचे खूप वेगाने सुरू केलेले आहेत. आणि ती एक चिंताजनक गोष्ट भारतासाठी नक्कीच आहे. कारण त्यांच्या इंटेलिजन्स एजन्सीज मधनं, सैन्यामधनं पाकिस्तानचा प्रभाव वाढण्याची शक्यता दिसून येते. वाढलेला असूही शकतो. मला तेवढं अजून हे मिळालं नाही. त्याच्यात काय म्हणजे पुरावा कुठला नाही देता येत असा. पण जितक्या लोकांशी मी बोललो, तेव्हा प्रत्येकाने हा एक मुद्दा पण मांडला, की पाकिस्तानचा प्रभाव इथे वाढतोय आणि वाढलाय आणि वाढतोय. पुढच्या महिन्यामध्ये होणाऱ्या बांगलादेशमधल्या निवडणुका त्रिशंकू परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता सध्या जरी व्यक्त झालेली असली तरी त्याचे भारतावरती काय पडसाद उमटतील आणि पुढच्या काळामध्ये बांगलादेश आणि भारत यांच्यातले संबंध कशा पद्धतीने पुढे जातील हे येणाऱ्या सरकारवरती जरी अवलंबून असलं तरी या निमित्ताने किंवा तुमचा ढाका दौरा जो झालेला होता त्या निमित्ताने बांगलादेशमध्ये आता काय परिस्थिती आहे याचं जे विवेचन आज आपण आपल्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवलंय, त्यामुळे प्रेक्षकांना सुद्धा तिथली परिस्थिती जाणून घेण्याची नक्कीच चांगली संधी या कार्यक्रमातून उपलब्ध झाली आहे. त्यामुळे या सगळ्या माहितीसाठी सगळ्या प्रेक्षकांकडनं आणि व्यक्तिशः माझ्याकडनं खूप खूप धन्यवाद सर. नमस्कार. नमस्कार. प्रेक्षको, या भागात मिळालेली माहिती तुम्हाला कशी वाटली ते कमेंट्सद्वारे आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा. त्यासाठी काय करायचंय, भारत शक्ती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. याशिवाय इतर सोशल मीडिया प्लॅटफॉर्मना सुद्धा तुम्ही फॉलो करत असाल अशी आम्हाला आशा आहे. भेटूया पुढच्या आठवड्यात एका नवीन विषयासह. तोपर्यंत नमस्कार.